महत्वाची बातमी, मतदान केंद्रामधील ईव्हीएम मशीन हे बंद पडलेलं आहे। महत्वाची बातमी आपण पाहताय, देवरीमधल्या यशवंत प्राथमिक शाळा मतदान केंद्रामधील ईव्हीएम बंद पडलेला आहे। तर ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदारांचा या ठिकाणी खोळंबा झालाय। वर्ध्याच्या देवरीमध्ये मतदान केंद्रामधील ईव्हीएम बंद पडलेला आहे। देवरीमधील यशवंत प्राथमिक शाळा मतदान केंद्रामधील ईव्हीएम हे बंद पडलेलं आहे आणि ईव्हीएम बंद पडल्यानं मतदान केंद्राबाहेर मतदारांचा चांगलाच खोळंबा झाल्याचं पाहायला मिळत आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। वर्धा येथील यशवंत शाळेमध्ये मतदानाला प्रारंभ झाला असून मतदानासाठी जे मतदार आहे मतदान करण्यासाठी या ठिकाणी रांगेत लागून आहे, परंतु 7 वाजल्यापासून इथं मतदान सुरू होणार होतं, परंतु अद्यापही मतदान सुरू नाही झालं आहे। 7:15 झाले। मशीनमध्ये थोडंफार बिघाड असल्याचे बोललं जातं, त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते मशीन दुरुस्तीचे काम सुरू आहे, परंतु जे मतदान प्रारंभ होणार होतं तर मतदानाला प्रारंभ होताना कुठेही दिसत नाही आहे। त्यामुळे जे मतदार आहे हे मतदार आपल्या मतदानासाठी वाट बघत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। एका प्रकारे कारण की जे सकाळच्या दरम्यान जे मतदार आहे ते लवकरात लवकर मतदान करून बाहेर निघतात, परंतु अशा वेळेसच मशीन बंद पडल्यामुळे मतदारांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झाला। आपल्यासोबत काही मतदार आहे, आपण या ठिकाणी मतदान करायला आले आहेत, किती वेळपासून येतो उभे आहे? इथं झाले 15 ते 7:15 आलो। काय इथं माहिती मिळाली आपल्याला? मशीन बंद आहे म्हणून थांबा म्हणजे बाहेर लाईन लावा म्हणून। आपल्यासोबत अजून काही मतदार आहे, आपण 7:15 चालू ती 7:15 झालं अद्याप मतदान करायला नाही, अजून नाही। काय कारण सांग? मशीन बंद आहे। देवरी येथील यशवंत शाळेमध्ये मतदान प्रक्रिया सध्या थांबली असून या ठिकाणी उमेदवार आहे ते रांगेत लागून असल्याचे चित्र दिसून येतं। या ठिकाणी आता जे मतदान होणार होतं, परंतु काहीतरी अडचण आल्यामुळे हे मतदान प्रक्रिया थांबली आहे, काय सांगायचं? नाही, मतदान प्रक्रिया जरी थांबली असेल तरी आता लवकरच चालू होईल। काही तांत्रिक अडचणी असेल आणि लवकरच मतदानाला सुरुवात होईल। काय अडचण आली मला माहीत नाही, परंतु आता जनतेची येण्याची प्रक्रिया सुरू झाली, त्यामुळे मतदानाला आता वेग येईल। 7 वाजल्यापासून मतदान सुरू होणार होतं, परंतु अद्याप मतदान सुरू झालं नाही। काही मला वाटते तांत्रिक अडचण आली असेल, पण आता थोड्या वेळात मतदान चालू होईल। आपलंही मतदान याच केंद्रावरती आहे, आपणही मतदान करायला आलात आहात। या देशाच्या प्रत्येक माणसाला मतदान करायचा अधिकार आहे आणि तो अधिकाराचा पूर्ण वापर करून या देशाचे प्रधान